तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत ट्रिगोनोमेट्री टेबल. तर ट्रिगोनोमेट्री टेबल हा कसा फाइंड आउट करायचा ते आज आपण बघणार आहोत. त्यामध्ये साइन थिटा, कॉस थिटा, त्यानंतर टॅन थिटा, कोसेक, सेक आणि त्यानंतर कॉट थिटा या सगळ्या आपल्याला व्हॅल्यूज आता आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. तर तुम्हाला सर्वांना माहिती असेल मित्रांनो की पायची व्हॅल्यू काय असते, तर ती असते 180 डिग्री. बरोबर. पाय इज इक्वल टू 180 डिग्री असेल तर 90 डिग्री म्हणजे काय असेल विद्यार्थी मित्रांनो, तर सिम्पली 180 चे हाफ काय, तो 90 डिग्री येतो. तर मग पाय बाय 2 दिस इज द व्हॅल्यू ऑफ 90 डिग्री. त्यानंतर आपण बघू शकतो 60 डिग्री. 60 डिग्री म्हणजे काय, तर जर आपण 180 ला 60 ने डिवाइड केलं तर आन्सर येतं 3. दॅट्स वाय द 60 डिग्री इज इक्वल टू पाय बाय 3. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 45 डिग्री. 45 डिग्री म्हणजे तर हाफ ऑफ 90 डिग्री. जर हाफ ऑफ 90 डिग्री 45 डिग्री असेल तर मग काय 45 डिग्री तर पाय बाय 4. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 30 डिग्री. 30 डिग्री म्हणजे काय, तर 180 डिवाइड बाय 30 केला आपण तर काय येईल आन्सर, आन्सर येतं आपल्याला 6. तर मग काय येईल याचा आन्सर, तर पाय बाय 6 दिस इज द आन्सर ऑफ 30 डिग्री. त्यानंतर आता आपण टेबलकडे, की टेबल कशा प्रकारे आपण मांडू शकतो किंवा टेबल आपण कशा प्रकारे तयार करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट घ्यायचा असतो आपल्याला 0 डिग्री. दिस इज द 0 डिग्री. त्यानंतर घेऊ आपण 30 डिग्री, त्यानंतर 45 डिग्री, त्यानंतर 60 डिग्री, त्यानंतर 90 डिग्री. तर विद्यार्थी मित्रांनो, या आपण डिग्रीज घेतल्या. त्यानंतर 0 डिग्रीला आपण ॲज इट इज लिहू शकतो 0 डिग्री. 30 डिग्री म्हणजे काय केलं आपण, पाय बाय 6. तर याला आपण लिहूया पाय बाय 6. त्यानंतर 45 डिग्री. 45 डिग्रीचा काय येईल, पाय बाय 4. तर मग इथे लिहूया आपण पाय बाय 4. तर 60 डिग्री. 60 डिग्री म्हणजे काय, पाय बाय 3. तर इथं लिहू आपण पाय बाय 3. त्यानंतर 90 डिग्री. 90 डिग्री म्हणजे काय, तर पाय बाय 2. तर याचं आलं पाय बाय 2. तर विद्यार्थी मित्रांनो, सिम्पली आता आपण टेबलकडे वळूया. तर आता आपण टेबलमध्ये कसं करणार, की सिम्पली फक्त आपल्याला 0, 1, 2, 3, 4 एवढं लिहायचंय. ओके. त्यानंतर आपण काय करायचं, फक्त जेवढ्या पण आपल्या संख्या 0, 1, 2, 3, 4 तर याला आपल्याला काय करायचंय, डिवाइड बाय 4 करायचंय. तर 0 डिवाइड बाय 4, त्यानंतर 1 डिवाइड बाय 4, त्यानंतर 2 डिवाइड बाय 4, 3 डिवाइड बाय 4 आणि नंतर 4 डिवाइड बाय 4. ओके. तर मग याचा आन्सर काय येईल विद्यार्थी मित्रांनो, 0 डिवाइड बाय 4 इज इक्वल टू 0. ओके. त्यानंतर 1 डिवाइड बाय 4 याचा आन्सर येतो 1 डिवाइड बाय 4. त्यानंतर 2 बाय 4 चा आन्सर काय येईल, 1 बाय 2, कारण 2 1 जा 2, 2 2 जा 4. ओके. त्यानंतर 3 बाय 4 तर ॲज इट इज राहील आणि 4 बाय 4 म्हणजे काय, 4 1 चा 4. दॅट्स वाय द आन्सर इज 4. तर आता आपल्याला सर्व ज्या आपल्याला संख्या मिळाल्या आहेत त्याला आपण अंडर रूट मध्ये टाकायचं. काय करायचं, सगळ्यांना स्क्वेअरिंग करून घ्यायचं. अंडर रूट ऑफ 0, त्यानंतर अंडर रूट ऑफ 1 बाय 4, त्यानंतर अंडर रूट ऑफ 1 बाय 2, त्यानंतर अंडर रूट ऑफ 3 बाय 4, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अंडर रूट ऑफ 1. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काय करायचं, हे सगळे सॉल्व्ह करून घ्यायचे. त्यानंतर 0 अंडर रूट ऑफ 0 काय येईल, तर याचं उत्तर 0 येतं. अंडर रूट ऑफ 1 बाय 4 काय येईल, तर 1चं तर 1च येईल आणि 4 काय येईल, 4 म्हणजे काय 2 × 2. दॅट्स वाय द 4चं स्क्वेअर रूट काय येईल, तर 2 येईल. याचं काय येईल विद्यार्थी मित्रांनो, 1 आणि 2 अंडर रूट मध्ये जाईल. बरोबर. म्हणून येईल 1 अपॉन अंडर रूट ऑफ 2. त्यानंतर 60 डिग्री म्हणजे काय येईल, तर √3 बाय 2. त्यानंतर अंडर रूट ऑफ 1 म्हणजे 1. हा आपला झाला विद्यार्थी मित्रांनो साइन थिटा, किंवा आपण बोलू शकतो साइन ऑफ 0 डिग्री इज इक्वल टू 0. त्यानंतर साइन ऑफ 30 डिग्री, साइन ऑफ 30 डिग्री इज इक्वल टू 1 बाय 2. त्यानंतर साइन ऑफ 45 डिग्री इज इक्वल टू 1 बाय √2. साइन ऑफ 60 डिग्री इज इक्वल टू √3 बाय 2. साइन ऑफ 90 डिग्री इज इक्वल टू 1. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे कॉस थिटा. कॉस थिटा म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, द रिव्हर्स ऑफ साइन थिटा इज नोन ॲज कॉस थिटा. म्हणजे कसं, इकडं जो 90 डिग्रीला 1 आहे तो इथं येईल 0 डिग्रीला. त्यानंतर इथं √3 बाय 2 आहे तर इथं येईल तो √3 बाय 2. त्यानंतर 1 बाय √2 ॲज इट इज, कारण तो मिडलला आहे. त्यानंतर 1 बाय 2, त्यानंतर इथं 0. ओके. त्यानंतर आपण फाइंड आउट करूया टॅन थिटा. टॅन थिटा म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, टॅन थिटा म्हणजे साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. तर मग 0 अपॉन 1 काय, 0 अपॉन 1 इज इक्वल टू 0. त्यानंतर 1 बाय 2 अपॉन √3 बाय 2. तर याचा आन्सर काय, 2 2 तर कॅन्सल होऊन जाईल, म्हणून 1 बाय √3 दिस इज द आन्सर ऑफ टॅन थिटा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 1 बाय √2 अपॉन 1 बाय √2. तर याचा आन्सर काय येईल विद्यार्थी मित्रांनो, 1 बाय √2 1 बाय √2 इज इक्वल टू 1.
त्यानंतर √3/2/1/2 तर √3/1 तर 1 तर काही व्हॅल्यू नाही राहत त्यामुळे फक्त √3 आणि 1/0 कधीच होत नाही विद्यार्थी मित्रांनो, म्हणून याला इथे नॉट डिफाईन. काय कोसेक थिटा, कोसेक थिटा म्हणजे काय? द अपोजिट ऑफ साइन थिटा इज नोन ॲज कोसेक थिटा. ओके, द अपोजिट ऑफ साइन थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा आपण म्हटलो, तर मग झिरोचा अपोजिट काय येईल? झिरोचा अपोजिट येईल नॉट डिफाईन. तर मग कोसेक ऑफ 0 डिग्री इज इक्वल टू नॉट डिफाईन. ओके, त्यानंतर कोसेक ऑफ 30 डिग्री इज इक्वल टू काय? तर जर आपण बोललो अपोजिट ऑफ साइन थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा, तर 1/2चं काय येईल विद्यार्थी मित्रांनो? 2. त्यानंतर 1/√2चं काय येईल? √2. त्यानंतर √3/2चं काय येईल? 2/√3. त्यानंतर 1 तर ॲज इट इज असतो. ओके, कारण 1चा अपोजिट केला काय आणि नाही केला काय तो सारखाच असतो. ओके, त्यानंतर सेक थिटा, सेक थिटा इज इक्वल टू काय येईल? तर अपोजिट ऑफ कॉस थिटा इज कॉल्ड ॲज सेक थिटा. तर मग अपोजिट ऑफ कॉस थिटा काय असतो? तर अपोजिट ऑफ कॉस थिटा म्हणजे 1 तर ॲज इट इज बोललो मी तुम्हाला. त्यानंतर √3/2, √3/2चं काय येईल विद्यार्थी मित्रांनो? 2/√3. ओके, त्यानंतर 1/√2 म्हणजे काय? याचं उत्तर येईल √2. त्यानंतर 1/2चं 2. त्यानंतर 0च्या अपोजिट काय येईल? तर नॉट डिफाईन. ओके, त्यानंतर कॉट थिटा, कॉट थिटा म्हणजे काय येईल? द अपोजिट ऑफ टॅन थिटा इज नोन ॲज कॉट थिटा. तर मग अपोजिट ऑफ टॅन थिटा काय येईल? 0 आहे. 0 आहे तर मग अपोजिट ऑफ कॉट थिटा काय येईल? नॉट डिफाईन. नंतर 1/√3 इट इज द tan 30 डिग्री इज इक्वल टू 1/√3. त्यानंतर कॉट ऑफ 30 डिग्री काय येईल? तर √3 येईल. ओके, त्यानंतर कॉट ऑफ 45 डिग्री काय येईल? तर तो येईल 1. त्यानंतर कॉट ऑफ 60 डिग्री काय येईल विद्यार्थी मित्रांनो? तर तो येईल 1/√3. दिस इज द कॉट ऑफ 60 डिग्री. त्यानंतर कॉट ऑफ 90 डिग्री काय येईल विद्यार्थी मित्रांनो? नॉट डिफाईन. नॉट डिफाईन आहे तर मग द अपोजिट ऑफ नॉट डिफाईन काय येईल? तर इट इज 0. दिस इज द होल कन्सेप्ट ऑफ ट्रिगोनोमेट्री टेबल. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया ट्रिगोनोमेट्री टेबलवर एक्झाम्पल्स. प्रूव्ह दॅट साइन π/2 प्लस कॉस π/2 इज इक्वल टू 1. तर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो ट्रिगोनोमेट्री टेबलमध्ये साइन π/2 म्हणजे काय होता? आपला साइन π/2 इज इक्वल टू 1 होता आणि कॉस π/2 होता 0. तर मग आता व्हॅल्यू पुट करू आपण इथं. साइन π/2 इज इक्वल टू, तर आपण लिहू शकतो साइन π/2 इज इक्वल टू 1 अँड कॉस ऑफ π/2 इज इक्वल टू 0. ओके, त्यानंतर इक्वेशन कसं येईल आपलं? साइन π/2 काय आपला 1 प्लस कॉस π/2 इज इक्वल टू 0 इज इक्वल टू 1. दॅट्स वाय विद्यार्थी मित्रांनो LHS इज इक्वल टू RHS. आपण एक छोटंसं एक्झाम्पल होतं विद्यार्थी मित्रांनो, ते प्रूव्ह केलं. विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो.